पितरांची पूजा झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। सोबतच कावळ्याला आणि गाईला सुद्धा नैवेद्य दाखवण्यात येतो। आता ह्यामध्ये काही लोक असं म्हणतील की अंधश्रद्धा वगैरे आहे असं आहे। आपल्या शास्त्रामध्ये काही गोष्टी मुद्दामून अशा सांगण्यात आलेल्या आहेत की काही प्राणी, काही पक्षी यांना सुद्धा व्यवस्थित भोजन मिळावं, त्यांची कधी अबाळ होऊ नये याकरता त्यांचा सुद्धा विचार करण्यात येतो। या सर्वांना तर जो भाग आपण देण्यात येतो नैवेद्याच्या स्वरूपात, तर ते जेवढ्या गोष्टींना सांगण्यात आलेले आहे तेवढ्या सर्वांना तर त्या नैवेद्याचा भाग द्यायचाच आहे। पण त्यासोबतच कुणी गोरगरीब तुमच्या दारी स्वतःहून आलं तर त्यांना सुद्धा निराश न करता घरात जे काही असेल ते तुम्ही त्यांना देऊ शकता। तर मी हे असं का सांगते ह्याचं प्रत्यक्ष प्रमाण सांगते। आम्ही छत्रपती संभाजीनगर मधले आहोत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यामध्ये एकनाथ महाराज वास्तव्यास होते। त्यांचं कुटुंब सुद्धा वास्तव्यास होतं। त्यांच्या घरी एकदा पितृभोज होता। त्यांच्या पत्नीने सर्व स्वयंपाक बनवला, एकदम निष्ठेने सर्व काही रुचिकर असं भोजन बनवलं। सर्व ब्राह्मणांना तर आमंत्रण सुद्धा दिले गेले होते। अचानक त्यांच्या दारी एक गरीब व्यक्ती आले आणि ती अन्न याचनेसाठी त्यांच्याकडे मागणी करू लागली। तेव्हा एकनाथ महाराजांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या पत्नीला हे सांगितलं की ह्यांना सुद्धा तू जे काही अन्न बनवलेलं आहे ते अन्न तू त्यांना दे। एकनाथ महाराजांना हे कळून चुकलं होतं की ते पांडुरंगाचे भक्त होते। पांडुरंग त्यांच्या पितृकार्याच्या ह्या सर्व घटनांमध्ये त्यांची कशी परीक्षा घेत होते हे त्यांना चांगलं समजलं होतं। त्यामुळे जी कोणी व्यक्ती अन्नासाठी याचना करत आहे ती व्यक्ती प्रत्यक्ष पांडुरंग आहे असं त्यांनी मानून त्याला भोजन दिलं। तेव्हा निमंत्रित जे ब्राह्मण होते ते सर्व त्यांच्या घरी येत होते। त्यांनी असं पाहिलं की त्यांच्यासाठी जे भोजन बनवण्यात येत होतं तेच भोजन कोणीतरी अशी व्यक्ती जेवत होतं की त्याचं ते स्वीकार करू नव्हते शकत। त्यांनी एकनाथ महाराजांसोबत तर्कवितर्क करणं चालू केलं। त्यांचा संपूर्ण गावभर निषेध करण्याचं ठरवलं। त्यांनी तसे प्रयत्न सुद्धा केले। सर्व ब्राह्मणांनी एकत्रपणे असं ठरवलं की आता आपण संत एकनाथांच्या घरी पितृभोजनासाठी आपण जायचं नाही। तेव्हा एक संत एकनाथांची पत्नी तर विचलित झाली की हे काय घडत आहे, आपल्या हातून चूक घडलेली आहे का? एखाद्या अन्न याचिकेला आपण त्याला धुडकावून तर नाही लावू शकत, आपण असं पापही करू नये आणि ब्राह्मणांचं जे भोजन होतं त्याचा निराधार पण आपल्या हातून घडू नये। ह्या धर्मसंकटात ते दोघही जण पडले होते। तेव्हा एकनाथ महाराजांनी पांडुरंगाकडे धाव घेतली। त्यांना विनंती केली की आता तुम्हीच सांगा की मी काय करू। तेव्हा पांडुरंगाने एकनाथ महाराज आणि त्यांच्या पत्नीला हे समजावून सांगितलं की तुमच्या हातून जे घडलेलं आहे तर ते अधर्म नाहीये। तुम्ही कोणातरी भुकेल्याला तुम्ही अन्न दिलं, चांगलंच कार्य केलं, पुण्याचं कार्य केलं। पण एकनाथ महाराजांनी लगेचच सांगितलं की सर्व ब्राह्मणांनी तर आता निषेध केलेला आहे, तर मी कोणाला जेवायला बोलू, कसं श्राद्ध संपूर्ण करू। तेव्हा पांडुरंगाने स्वतःहून एकनाथ महाराजांचे जे पितृ होते त्यांना असं सांगितलं की तुम्ही आता प्रत्यक्ष तुम्ही ते भोजनासाठी तुम्ही जा। खरोखर एकनाथ महाराजांचे जे पितृ होते ज्यांचं निधन खूप काही काळापूर्वी झालेलं होतं ते स्वतः साक्षात तिथं जेवायला आले होते। इतकेच नाही, ज्या ब्राह्मणांनी निषेध केला त्यांचे सुद्धा पितृ तिथं जेवायला आले होते।
काही ब्राह्मणांनी तर हे विचार केला की आता ह्यांच्या घरी तर आपण नाही जायचं असं ठरवलं. ह्यांच्या घरी काय चालू आहे, कोण कोण जेवायला जाते, असं काय चालू आहे ह्यांच्या घरी. तर हे बघण्याकरता ज्या ज्या ब्राह्मणांनी निषेध केला त्यांच्यापैकी काही ब्राह्मण येऊन बघत होते. तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते विचारच करू लागले की हे कसं काय शक्य आहे. त्या ब्राह्मणांपैकी कोणाचे काका, कोणाचे वडील, कोणाचे आजोबा, कोणाचे पणजोबा हे सगळे जेवायला आले. त्यांना तर आश्चर्यच वाटलं की हे काय आहे आणि हे सगळा चमत्कार कसा घडतो आहे. खरं की खोटं म्हणून पूर्ण गावभर, पूर्ण पैठणभर ही बातमी पसरली. सर्व लोक येऊन पाहत होते की काय चालू आहे, हे काय झालेलं आहे. सर्व लोकांनी येऊन आपले आपले जे पितर होते, जे जेवणासाठी एकनाथ महाराजांकडे बसलेले होते जेवणासाठी, त्यांचं जेवण झाल्यावर त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. मग सर्व लोकांनी संत एकनाथ महाराजांचे पाय धरले, क्षमा याचना केली. यातून हे शिकण्यासारखं आहे की मानवता धर्म सर्वात महत्वाचा, पण आधी मानवता ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. असं प्रत्यक्ष प्रमाण असलेली आमच्या शहरातली पैठण तालुक्यामधली जी गोष्ट आहे, आश्चर्यकारक गोष्ट आहे, जी खूप काही काळापासून म्हणजे एकनाथ महाराजांच्या काळापासून आजही पितृपक्षामध्ये सांगण्यात येते. तर कुणाला खोटं वाटलं ना, खरंच या आमच्या छत्रपती संभाजीनगरमधील जे पैठण आहे ना, खरंच तिथं दर्शनासाठी या.